तर नमस्कार मित्रांनो, खूप टाईम नंतर मी व्हिडिओ बनवत आहे. ॲक्च्युली व्हिडिओ तर खूप बनवलेले पण ते अपलोड नाही करता आले काही कारणांमुळे. पण आता विचार केला आहे परत सुरू करायचा आणि आता परत व्हिडिओ येणार. आणि आता जे व्लॉग येणार ते हिंदी मराठी मिक्स येणार. तर चला आता आपण बघा रेडी झालेले आहेत. आपण चाललेलं आहे का आर्ट फेस्टिवलला. तर दाखवतो मला कोणता आर्ट फेस्टिवल आहे ते. चला बघूया. तर मित्रांनो आपण तर निघाले आता. रस्त्यात आपले 2 भाऊ भेटणार आहेत, त्यांना पिक करायचं आहे. तर चला आता त्यांच्याकडे जाऊ आणि मग पुढे जाऊ फेस्टिवलला. तर मित्रांनो आणि त्यांच्या बहिणींनो आपण पोचलेले आहेत आपल्या भावाच्या घरी. त्याचं घर आहे पण मला नाही वाटत ते अजून रेडी झालेलं असेल. 4चा टाईम दिलेला, 4:10 झालेत. हॉर्न मारलाय पण अजून काय बाहेर आला नाही. कपडेच घालत आहे तो. काय माहीत काय कपडे घालत आहे. तिकडे कोणाला बघायला चाललाय मग तुम्हाला दाखवतो. 1 वाजता मी ह्याला बोललेला की जायचं आहे आपल्याला, पण अजून रेडी नाही झालेलं. मी 4चा टायमिंग दिलेला पण नेहमीप्रमाणे लेट. बघा अजून इस्त्री चालू आहे. सांगा काय बोलणार अशा माणसांना. अजून इस्त्री चालू आहे कपड्यांची. 4चा टायमिंग दिलेला अजून इस्त्री करत आहेत. तर सौरभ थांबा, सौरभला पण फोन करून विचारू आपण तो कुठे आहे, काय करतोय, रेडी झालाय का नाही कळवतो. थांबा. आता आपण पोचलेले आहेत सौरभकडे, सौरभच्या घरी. इकडे काळोख आहे. ओ माय गॉड, इथे तर सगळे झोपलेले आहेत वाटतं. पण थांबा शूज काढून मध्ये जाऊ द्या. बघूया सौरभ रेडी झालाय का नाही. आणि आता इकडे पण तयारीच चालू आहे. म्हणजे किती निर्लज्ज असतील लोक. थांबा तुम्हाला दाखवतो. हे बघा किती म्हणजे निर्लज्जपणाची हद्द असते या दोघांनी पण पार केलेली आहे. 4चा टायमिंग दिलेला. तुम्हीच बघा किती वाजलेत, दिसते का? हां 4:15 झालेले आहेत. आणि अजून हे लोक असे बिनतयारीचे. तयारी मारून कुठे जायचं असते मला समजत नाही भाई. आपल्याला इकडेच जायचं आहे, पोरी पटवायला ना जायचं. मी केस धुतलेलं काय झालं बघा. आपण उठलेत, फक्त तोंड धुतला, कपडे घातले आणि आले. आणि हे लोक ड्रायर मारणार, तेल लावणार, जेल लावणार, काय काय हे बघा सामग्री बघा फक्त. तर मित्रांनो एका मेंबरला रेडी करून आणला मी. स्वतःने कपडे घातले याचे, अख्खी तयारी केली, आंघोळ बिंघोळ घातली याला आणि मला घेऊन आलो. एक अजून बाकी आहे, काय माहिती घरात काय करतोय. सगळी मंडळी आलेली आहे हे बघा. दर्जा इकडे दर्जानं पुढे गेली. आता आपण निघणार. वाजलेत निघता निघता 4:30 पोचणार तिकडे आम्ही 5, 5:15 वाजता. आणि मग दाखवतो तुम्हाला तिकडचा कार्यक्रम काय असेल ते. काल पण आपण तिथून जाऊन आले. कसं वाटतं तुम्हाला कालचा अनुभव? काल आपण लवकर गेलेले. लवकर गेलेले आम्ही, म्हणजे आम्ही 1-2 वाजता गेलेले. एवढी काय पब्लिक नव्हती म्हणून आम्ही आज परत चाललेत पण वेगळ्या टायमिंगला. तर चला निघूया. ऑलमोस्ट अर्धा रस्त्यावर आम्ही पोचलेले आहेत आणि तुम्हाला नजारा दाखवतो इकडूनचा. तर मित्रांनो आम्ही ऑलमोस्ट आता 10ला पोचलेले आहेत. एवढे जण आम्ही 4ला जाणार. अजून 2 गाड्या मागे आहेत, खूप मागे आहेत, माहीत नाही कधी येतील. तर तुम्हाला आम्ही खाडी दाखवतो इथूनची. ही आहे डहाणू तारापूरची खाडी. देऊ इच्छितो की जसे की आपण जे लोक मच्छी खातात तर त्यांनी सुकी मच्छी खाल्ली असेल तर मी तुम्हाला दाखवतो. हे आहेत बोंबील सुकट टाकलेले आहेत इकडे. तर त्यांना चव कशी येते ते तुम्हाला सांगतो. तर आधी इकडे हा जो इलाका आहे तो तुम्ही बघून घ्या नाही. तर ॲक्च्युली आपले जे पशु पक्षी वगैरे असतात ते इकडे प्रॉपर लेवल सगळं काय करतात. मग ते झाल्यानंतर ह्याच्यावर मच्छी सुकट टाकलेली जाते. मग ती मच्छी जेव्हा सुकते आणि तिला जो चव येतो ना नंतर, वा. नंतर ती मच्छी आपण जेवणासोबत खातो, तळून किंवा फ्राय करून किंवा कशीही. म्हणजे खूपच छान मस्त लागते ती. तुम्ही बघू शकता इकडे कशा प्रकारे मच्छी टाकली आहे सगळं. तर मित्रांनो हा मस्करीचा भाग आहे, सिरियसली घेऊ नका. बाकी काय नाही. सुकी मच्छी मी पण खातो, चांगली लागते, तशी मस्त लागते, चव असते तिला. तर बघूया आता आपले मित्र कधीपर्यंत येतात. मग ते आल्यावर पुढे निघूया आपण. कोण नाही आले बाई अजून.
मित्रांनो फायनली आता आम्ही पोहोचलेले आहेत. तुम्हाला दाखवतो कोणता आर्ट फेस्टिवल आहे ते बघा. आम्ही पोहोचलेले होता डहाणू आर्ट फेस्टिवल 2024. तर मध्ये काय काय आहे नक्कीच तुम्हाला दाखवण्यात येईल. चला बघूया. आम्ही आर्ट फेस्टिवलला एंट्री मारलेली आहे. आता तुम्हाला दाखवतो एंट्री कशी आहे. ही एंट्री आहे, वरती बघू शकता तुम्ही. खूपच मस्त असं डेकोरेट केलेलं आहे सर्व आणि गर्दी बघू शकता तुम्ही. खूप गर्दी आहे इकडे. आणि हे जे स्टॉल दिसत आहेत तुम्हाला हे सगळे म्हणजे स्मॉल स्टार्टअप्स आहेत ज्यांना इकडे खूपच चांगला असं ॲडव्हर्टिजमेंट करायला संधी भेटते आणि त्यांना हेल्प भेटते ग्रो करायला. तर नक्कीच या अशा फेस्टिवलचा खूपच फायदा होतो अशा बिझनेस करणाऱ्यांना ज्यांनी आता सुरुवात केलेली असते. म्हणजे छोटे छोटे स्मॉल स्टार्टअप असतात त्यांच्यासाठी खूपच चांगली संधी असते इकडे स्टॉल लावायला आणि त्यांचा प्रोडक्ट दाखवायला. इथे ते त्यांचा प्रोडक्ट ॲडव्हर्टिजमेंट करू शकतात आणि जी आपली लोकल पब्लिक असते त्यांच्याकडे पोचण्याचा हा खूपच चांगला असा स्टेज आहे. असे जे छोट्या स्केलवर जे बिझनेस करतात त्यांच्यासाठी खूपच चांगलं ते असं आहे. आणि हेच नाही तर अजून खूप काही आहे मध्ये तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दिसेलच. तर पुढे बघत राहा. तर मित्रांनो विषय असा आहे की खूपच गर्दी आहे आज बघू शकता तुम्ही. काल पण आम्ही आलेले पण काल एवढी काही गर्दी नव्हती. मे बी संध्याकाळी गर्दी असेल पण दुपारी तर गर्दी नव्हती. पण आता आज खूपच गर्दी आहे कारण की आज संडे आहे आणि आज सगळी पब्लिक आलेली आहे इकडे फेस्टिवल बघायला. तर चला आणि इकडे आपली पब्लिक. चालत मध्ये येता येता आम्ही पोहोचलेले आहेत तिकडे सेल्फी पॉईंटला. बघू शकता मागे गर्दी सेल्फी पॉईंटला. आणि सौरभ इकडे आमचा सेल्फी घेणार आहे 4-5. सौरभ किती सेल्फी काढेल? आई सेल्फी क्वीन आहे तू आमचा ना असं काय बोलतो. सेल्फी झाली पाहिजे तुझी इकडे एकतरी. सौरभचा फोटो काढ तुझा. सौरभ भाई साईड ना प्रेम. सौरभ सौरभ प्लीज. मित्रांनो आता स्टॉल्स वगैरे संपलेले आहेत आणि आता आपण मेन तिकडे फंक्शन आहे. फूड स्टॉल वगैरे आहेत आणि आता इकडे स्टेज वगैरे आहे जिकडे परफॉर्मन्स वगैरे होतात, डान्स वगैरे होतात. खूप सारे कॉम्पिटिशन होतात इकडे. काल आम्ही बघितले हॉर्स रायडिंग, मग डान्स कॉम्पिटिशन, अजून बरंच काही आहे बघायला भेटेल तुम्हाला. हे जे इकडे तुम्हाला दिसत आहे स्टेज आहे जिकडे डान्स कॉम्पिटिशन वगैरे होतात. डान्स वगैरे चालू आणि मध्ये अजून एक मोठा स्टेज आहे जिकडे काल खूपच मस्त फेस्टिवल झालेला. खूप काही झालेलं. आज पण होऊ शकते बघूया. तर इकडे आज पण डान्स चालू आहेत बघू शकता. आता डान्स बघून झालेले आहेत. आता आम्ही चालत काहीतरी खायला. तर इकडे प्रॉपर लेवलला खूपच चांगलं एक मला वाटलं की जे व्हेजचं आहे ते एका साईडला आणि जे नॉनव्हेजचं आहे ते एका साईडला आहे. तुम्हाला दाखवतो. हे जे आहे ही एरिया पूर्ण व्हेजसाठी आहे आणि इकडे मागे या साईडला आहे या साईडला ते पूर्ण नॉनव्हेजसाठी आहे. तर ही खूपच चांगली गोष्ट आहे इकडे की जे लोक नॉनव्हेज नाही खात आणि प्युअर व्हेजचं खूपच चांगलं असं साईडला काढलेलं आहे की तुम्ही जर व्हेज खातात तर प्रॉपर व्हेजच तुम्हाला भेटेल आणि जर नॉनव्हेज खातात तर नॉनव्हेजचं त्या साईडला आहे तिकडे जाऊन खाऊच शकतात. तर आता आम्ही व्हेजची गेल्याला इकडे काय खाणार तर नाही पण फक्त बघूया काय आहे कसं काय आहे. कुठे गेली पब्लिक मला सोडून गेली. मला माहिती आहे इकडे कशाला उभे आहेत हे लोक कारण की आता आम्ही एखादा स्ट्रॉबेरी मिल्कशेक वगैरे काहीतरी पेशील इकडे खूप तहान लागलेली आहे आम्हाला. कालपासून तहान लागलं आहे तर काहीतरी खाऊ पिऊ इकडून आले तर बघू आता. तर आता विषय असा आहे की काहीतरी खायचं आहे. भूक लागलं आहे खूप. तर जिनो काय खावडवतो? अरे काय खायचंय बोल ना. पण आपण व्हेजच्या इकडे आहे. आपण व्हेज नाही खात. व्हेज पण चांगलं लागते रे. तू फिरून बघ दुकानात फिरून बघ रे. चांगले चांगले आहेत कोणता आयटम म्हणजे खायच्या. स्ट्रॉबेरी मिल्कशेक वगैरे चांगलं भेटतं. स्ट्रॉबेरीचं ते मला आवडलंय तिकडचं. चांगले आयटम आहेत तिकडे. ठीक आहे मग एकदा खाऊन खायचे बघू. आहेत.
तू सांगतो मग खाऊन बघू कसं लागते ते बघू. चांगलं असेल तर मग ठीक आहे ना, चांगला असेल तर चांगला आहे भाई. मित्रांनो आता आम्ही आलेले आहेत बीच साईडला. तर बीच एरिया तुम्हाला दाखवतो. बीचवर इकडे खूपच असं आर्टिस्टिक वेने एक काहीतरी केलेलं आहे, तुम्हाला दाखवतो. मला पण नाही माहीत काय आहे, मी बघितलं नाही, तर तुमच्यासोबतच बघतो मी पण काय आहे ते. तर हे बघा, हो जय श्रीराम लिहिलेलं आहे इकडे, जय श्रीराम. वाळूने केलेलं आहे सर्व. आणि इकडे शंकर देवांचं असं पोर्ट्रेट पण केलेलं आहे, ते पण वाळूने केलेलं आहे. आणि इकडे बाजूला जय श्रीराम लिहिलेलं आहे, जय श्रीराम. फायनली आता आम्ही आलेले आहेत गोळा खायला. गोळा, लहानपणीची आठवण. इकडे आमचा गोळा बनत आहे मस्तपैकी मीठ मसाला लावून. चिनो चियर्स. मित्रांनो आम्ही आता गोळा खाला. तर आम्ही 4 गोळे घेतलेले आणि 4 गोळ्यांचे झालेले आहेत 300 रुपये. तर 300 रुपये कसं माहिती आहे का तुम्हाला? हा जो लास्टचा ऑप्शन आहे ना इकडे, 4 मिक्स मलाई गोला, तो 4 मिक्स मलाई गोला आमच्या भावांचा मास. एक हा भाऊ आणि एक हा भाऊ, सगळे 100 रुपयाचे गोळे खाले पण नाही फेकले नाही. मित्रांनो 4 मिक्स मलाई गोला खाऊन भावांचा मन एकदम तृप्त झालेला आहे. आणि हा मागे आहे 100 रुपयाचा गोळा खाल्लेला आहे इकडे या दोघांनी. तो पण खाला पण नाही, फेकून दिला. वा, चालले चला आता नॉनव्हेज खाऊ. होय आता नॉनव्हेजला चालले, पण आधी प्राईज विचारा. डायरेक्ट होय आधी प्राईज विचारा, तिकडे जाऊ, डायरेक्ट खाऊ नका. तर मित्रांनो आता आम्ही आलेले आहेत नॉनव्हेज फूड काउंटरला. बघू शकता तुम्ही मागे. तर नॉनव्हेजसाठी आता नॉनव्हेज खाणार आम्ही, दाबून खाणार. तर काय खाणार चिनो? ते चायनीज बिनीज तर आपण रोज खातो, काय खायचं? इकडे मस्त मोठ्या वगैरे आहेत, टॉप लेवलला मोठे आहेत इकडे. आणि आता विषय असा आहे की भूक लागलाय, पण थोडा नुकसान झालेलं आहे आमचं इकडे पोरांचं. 200 रुपयांच्या गोळ्यामध्ये नुकसान झालेलं आहे. तर अंडर बजेट चाललेले आहेत आम्ही आता. तर आता आम्ही आले तिकडे चिकन नगेट्स खायला, पण नगेट्स नाही. हा इकडे मेन्यू बार आहे. तर आम्ही KFC चिकन घेतलेलं आहे, बघू ट्राय करून कसं लागते मस्तपैकी. 2 सांगितलेत ना, 2 KFC चिकन सांगितलेत आम्ही. एक आलेला आहे आणि अजून एक येतोय. KFC चिकन झालेले आहेत आमचे, मस्तपैकी खाऊ आता. एवढे काय खास नाही माहिती KFC चिकन, पण आता काय ठीक आहे. नाही रे भेटा काय नको वातावरण. चला दुसरा काहीतरी ट्राय करू. चला दुसरं काहीतरी खाऊ. चला हे नको, नाही आपलं नाही. चल आपली भुजिंग बारी हे नको. हां तर मित्रांनो खरं सांगू तर खूपच वाईट वाटलेलं आहे इकडे येऊन. तर आता मी गोळा खाला पहिले, त्याच्यात आमचे 300 रुपये गेले. म्हणजे कसं काय, आमचा काही विषय नाही, पण आमचे 2 भाऊ होते, त्यांना थोडा असं फटका पडला थोडासा, पण चालते. मग नंतर आम्ही KFCचे चिकन घेतला 200 रुपयाचा. 8च पीस आले भाई, 8 जण आहेत आम्ही. एक पीसाला वाट्याला, पण ते पण थंड होते, मजा नाही. आता आले शोरमा खायला रेड चिलीचा. आता बघू भाई कसा चिकन देतो. रेड शेफचा आहे, सॉरी भाई शेफ आहे. तर आता बघूया कसा भेटतो. हे तरी नशिबात चांगला भेटतो का नाही, रिव्ह्यू नाही टाकणार, जाऊ दे. इकडून चाललो. मित्रांनो अशा प्रकारे हा डान्स फेस्टिवल होता. आता इकडून आम्ही निघणार आहेत थोड्या वेळात. आणि तर आम्हाला खूप मजा आली, जास्त नाही.
या दोघांना जाम मजा आली, याला जाम मजा आली भाई, जाम मजा आली. तर पुढच्या वर्षी परत येऊ आणि अजून पुढे ब्लॉग्स येतील तर बघत राहा. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.